सिनेमॅटिक शॉट्स बघून समजलंच असेल तुम्हाला की आपण नक्की कुठे निघालो. तर आपण चाललो आहे इतिहासाच्या पाऊल खुणा जपणाऱ्या हम्पीला. तर प्रवासाची सुरुवात झाली आपल्या वाघोलीमधून. बॅग बनवून आपण निघालो डायरेक्ट पुणे स्टेशनला, तेही आपल्या PMT. प्रवासाची एक्साइटमेंट इतकी होती की रात्रीची झोपच उडाली होती. आमचा हा प्लॅन अचानक ठरला होता, त्यामुळे जेव्हा आम्ही तिकीट चेक केले तर पुणे टू हम्पी डायरेक्ट ट्रेन भेटलीच नाही आम्हाला. तर आम्ही असं केलं की जी कन्याकुमारी एक्सप्रेस जाते, तर मग आम्ही पुणे टू सोलापूर असं तिकीट बुक केलं आणि पुढे सोलापूर टू होस्पेट असं एक तिकीट बुक केलं. सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. पहाटे 3:30ला आपण सोलापूर स्टेशनला पोहोचलो आणि आपली नेक्स्ट ट्रेन होती सोलापूर ते होस्पेट, जी होती 5 वाजता. मग 2 तास काय करायचं, तर आम्ही थोडे स्टेशनला थांबलो, 2-4 सिनेमॅटिक व्हिडिओ घेतले, 1-2 ट्रेनचे शॉर्ट्स घेतले. पहाटे 5ची सोलापूर होस्पेट ट्रेन पकडून आपण आलो अलमट्टी डॅमला. सकाळची ही सुंदर पहाट आणि हा डॅमचा आणि शेतातला व्ह्यू एक नंबर. मन अगदी प्रसन्न झालं. मस्तपैकी एक साऊंडवर गाणं लावून सगळ्यांना उठवावं म्हणलं. त्यांना पण या सीनचा आनंद घेऊ द्यावा. जाऊ द्या, तेवढेच ऐश करतील. वाच्छा. काही कारणामुळे ट्रेन लेट झाल्यामुळे आपण 1 ऐवजी 2 वाजता हॉस्पिटलला पोहोचलो. आणि हे पाहू शकता तुम्ही होस्पेट जंक्शन, जे आत्ताच हम्पीची वाईब देत आहे. होस्पेट ते हम्पी हे डिस्टन्स 40 किलोमीटर आहे. हम्पीला जाण्यासाठी तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच ऑटो भेटतील, पण इथे तुम्हाला बार्गेनिंग स्किल लागेल. एका ऑटोसाठी आम्ही 300 रुपये दिले, ज्यात 4 ते 5 माणसं बसू शकतात. तसे आम्ही मग 2 ऑटो केले. 3च्या आसपास आपण पोचलो आपल्या होमस्टेला, जो की आम्ही विरूपाक्ष टेम्पलच्या जवळच केला होता. त्यामुळे आम्हाला काही गोष्टी सोयीस्कर झाल्या होत्या त्याच दिवशी बघण्यासाठी. तर हा होमस्टे तुम्ही पाहू शकता, अगदीच एकदम छान दिसतं आणि एकच झोपडीसारखं आहे. फ्रेश होऊन 4च्या आसपास आम्ही गेलो विरूपाक्ष टेम्पलकडे. जाता जाताच आम्हाला दिसली एक नदी. तिथले नजारे पाहून असं वाटलं की हम्पीला आलेले पैसे इथंच भेटले. ते पाहून झाल्यावर आम्ही निघालो हम्पीचे वैभव विरूपाक्ष मंदिर पाहायला. 7व्या शतकापासून हे ऐतिहासिक मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. याचा उंच गोपुरम आणि त्यावरचे कोरीव काम खरंच बघण्यासारखं आहे. पहिल्याच दिवशी आम्ही हे मंदिर बाहेरून एक्सप्लोअर केलं आणि मला फक्त एकच शब्द राहिला, हे कसं काय शक्य आहे. दिवसभर ऐतिहासिक वास्तू आणि त्यांचे वैभव बघून मन तृप्त झाले होतं, पण खरी मजा तर रात्री सुरू झाली. हम्पीच्या त्या शांत वातावरणात मित्रांसोबत गप्पा मारत आणि चविष्ट जेवणाचा आनंद घेत आम्ही आमच्या पहिल्या दिवसाचा शेवट केला. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विरूपाक्ष मंदिराचे एक रहस्य, जे पाहून विज्ञानालाही कोडं पडते. मंदिराची उलटी पडणारी सावली, सोबतच विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं सौंदर्य आणि अशा अनेक जागा ज्या पाहून तुम्ही थक्क व्हाल. तर जर तुम्हाला ही ऐतिहासिक जादू आणि A to Z माहिती मिस करायची नसेल तर पुढचा भाग नक्की पहा. कमेंट्समध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ट्रॅव्हल विथ PGला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.